हरे कृष्णा. तर आत्ताच गेल्या महिन्यामध्ये माझं वृंदावन, गोवर्धन, बरसाना इथे जाणं झालं आणि तिथेच राहणारे एक भक्त मला भेटले आणि त्यांनी एक सुंदर व्रजगीत मला ऐकवलं. तर मला वाटतंय की मी तुम्हाला ते सांगावं म्हणून वाचून दाखवते आहे एक एक ओळ आणि समजावते आहे. सुरुवात आहे. गोविंद गोपाल मोहन मुरारी, राधा रसिक श्याम राधा बिहारी. तर भगवान श्रीकृष्णांची विविध नावं यामध्ये घेतली आहेत. गोविंद, तर गो या शब्दाचे 3 अर्थ आहेत. गो म्हणजे गाय, गो म्हणजे इंद्रिय आणि गो म्हणजे भूमी, पृथ्वी. तर भगवान श्रीकृष्ण हे या सगळ्यांना आनंद देणारे आहेत. तर विंद म्हणजे काय आहे? आनंद देणारे. गोपाल, गो म्हणजे गाय, गायींचं पालन करणारे. मोहन, मोहन म्हणजे काय? मोहित करून घेणारे, आपलं मन मोहून घेणारे. मुरारी, मूर नावाचा जो राक्षस आहे त्याचे मूर अधिक अरी, अरी म्हणजे शत्रू. तर भगवंतांनी मूर नावाच्या राक्षसाला मारून टाकलं तेव्हा त्यांचं नाव झालं मुरारी. मूर नावाच्या राक्षसाचे अरी म्हणजे शत्रू. दुसऱ्या ओळीत म्हटलंय राधा रसिक, राधा राणीचे ते रसिक आहेत. आणि श्याम, भगवंतांचा वर्ण कसा आहे? मेघश्याम, घनश्याम. राधा बिहारी, श्रीमती राधा राणी बरोबर भगवान श्रीकृष्ण आहेत ते नेहमी विहार करत असतात. तर ही जी ब्रजभाषा आहे त्यामध्ये व आहे त्याला ब म्हटलं जातं आणि य असतं यमुना त्याला जमुना म्हटलं जातं, यला ज म्हटलं जातं. तर हे शब्द असे थोडे अक्षर आहेत ती थोडी थोडी बदलली जातात. तर पहिलं कडवं आहे. तर हे जे पहिल्या 2 ओळी आहेत त्याची चाल बघूया म्हणजे आपल्याला पुढच्यांची वाचता वाचता चाल पण कळेल. गोविंद गोपाल मोहन मुरारी, राधा रसिक श्याम राधा बिहारी. तर पहिलं कडवं वाचूया. जागे पुजारी हरि मंदिरों में, लागे सुनावन प्रभु को प्रभाती. तर वृंदावनामधील जी काही मंदिरं आहेत त्यामध्ये जागे पुजारी, लवकरच जागे होतात पुजारी आणि हरी मंदिरो में सगळं आपलं आटपून भगवंतांच्या मंदिरात जातात. आणि लागे सुनावन प्रभु को प्रभाती, प्रभाती म्हणजे अगदी पहाटे सकाळी सकाळीच ते प्रभु को प्रभाती म्हणजे लागे सुनावन भगवंतांना पुकारायला लागतात. ऐका हे भगवंता असं म्हणतात आणि काय म्हणतात? ओ दीन बंधो अब नींद खोलो. हे दीन बंधू भगवान श्रीकृष्ण सगळ्या दीन जनांवर तुम्ही दया करणारे बंधू आहात. अब नींद खोलो, आता तुमची निद्रा संपवा, उठा आता. आणि मग म्हटलंय पुढच्या शेवटच्या ओळीत राधा रसिक श्याम राधा बिहारी. तर हे कडवं असं म्हटलं जातं. जागे पुजारी हरि मंदिरों में, लागे सुनावन प्रभु को प्रभाती. ओ दीन बंधो अब नींद खोलो, ओ दीन बंधो अब नींद खोलो, राधा रसिक श्याम राधा बिहारी. गोविंद गोपाल मोहन मुरारी, राधा रसिक श्याम राधा बिहारी. आता दुसरं कडवं बघूया. तर वृंदावनामध्ये ह्या गोपी भगवान श्रीकृष्ण असताना कशी कशी कार्य करायच्या त्याबद्दल सुरेख वर्णन आहे. जल भरने को गोपी चली है. तर ह्या गोपी आहेत त्या जल भरायला निघाल्या आहेत, पाणी भरण्यासाठी निघाल्या आहेत. घागर उठाकर यमुना निकेती, घागरी उचलल्या आहेत
कळशा मडकी सगळे उचलले आहेत हंडे आणि निघाले आहेत यमुना निकेती. तर आपण जाणतो निकेती निकेतन म्हणजे ठिकाण, राहण्याचं ठिकाण. तर यमुना निकेती म्हणजे जिथे यमुना नदी वाहते आहे तिथे त्या घागर उचलून निघाल्या आहेत पाणी भरण्यासाठी. बहते हुए जलने ये गीत गाया. तर ह्या गोपी आहेत त्या भगवान श्रीकृष्णांच्या भक्त आहेत, सदैव भगवंतांच्या चिंतन कीर्तन मननामध्ये मग्न असतात, सदैव त्या भगवंतांचं गुणगान करत असतात. तर ह्या गोपी आहेत त्या आपल्या मडक्यांना घागरींना यमुनेच्या पाण्यात असं घालत आहेत जेणेकरून पाणी भरेल. तर पाणी भरताना एक असा डुब 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 असं काहीतरी आवाज येतो आहे. मात्र ह्या गोपी इतक्या भगवंतांच्या स्मरणामध्ये मग्न आहेत की म्हटलं आहे बहते हुए जलने ये गीत गाया. बहते म्हणजे वाहणाऱ्या जलाने पाण्याने हे गीत गायलं. त्यांना ऐकू काय आलं? हे वाहणारं पाणी आहे त्याच्यातनं आवाज काय येतो आहे? राधा रसिक श्याम राधा बिहारी. तर भगवंतांचंच नाव त्यांना ऐकू येतं आहे. तर हे अशा रीतीने गायलं जातं. जल भरने को गोपी चली है घागर उठाकर यमुना निकेती. बहते हुए जल ने ये गीत गाया. बहते हुए जल ने ये गीत गाया. राधा रसिक श्याम राधा बिहारी. गोविंद गोपाल मोहन मुरारी. राधा रसिक श्याम राधा बिहारी. आता तिसरं कडवं वाचूया. लेले मथानी दधी को बिलोती. तर ह्या ज्या गोपी आहेत त्या मथानी घेतात. मथानी म्हणजे काय? आपण म्हणतो ना रवी, दही घुसळायला रवी वापरतो तो मथानी. दधी को बिलोती, दह्याला त्या घुसळायला लागल्या आहेत. आणि गाती मधुर गान कहती सप्रीती. तर असे कोणतेही क्रिया करताना या सगळ्या गोपी आहेत त्या भगवंतांचं गुणगान मोठ्या प्रेमाने करत असतात. गाती मधुर गान, मधुर मधुर गाणी भजन गीत भगवंतांची गात असतात. कहती सप्रीती आणि मोठ्या प्रेमाने त्या भजन गाताना ह्या मथानीला म्हणजे रवी जो आहे त्याला म्हणता आहेत, त्या मथानीला म्हणता आहेत प्यारी मथानी तू ये गीत गा दे. हे मथानी तू अशी हलतेस ना पुढे मागे गरगर गरगर फिरते आहेस तर तू गाता गाता दही घुसळता घुसळता हे गीत गा. राधा रसिक श्याम राधा बिहारी. तर हे कडवं वाचूया आपण, गाऊया. लेले मथानी दधी को बिलोती. गाती मधुर गान कहती सप्रीती. प्यारी मथानी तू ये गीत गा दे. प्यारी मथानी तू ये गीत गा दे. राधा रसिक श्याम राधा बिहारी. गोविंद गोपाल मोहन मुरारी. राधा रसिक श्याम राधा बिहारी. तर चौथं कडवं वाचूया. मटकी लिए गोद गायों को दोहती. तर गायी ज्या आहेत त्यांचं दोहन करण्यासाठी, गायींचं दूध काढण्यासाठी या गोपी आहेत त्या मटकी लिए गोद, तर कमरेवर मडकं घेऊन त्या गायींचं दोहन करायला गेल्या. आणि तिथे गेल्या आहेत तर काय म्हणता आहेत त्या? आ दूध पीले कन्हैया ये कहती. तर दूध काढता आहेत आणि कन्हैया भगवान श्रीकृष्ण जे बाल गोपाल रूपात इकडे तिकडे फिरता आहेत तर त्यांना म्हणता आहेत आ दूध पीले, हे कन्हैया इकडे ये आणि दूध पी. हे धारोष्ण दूध पी, आत्ताच मी काढते आहे, हे दूध प्यायला तू ये. आणि या गोपी या गायींना म्हणता आहेत गैया मेरी मैया तू ये गीत गा दे. तर हे गाई हे
गोमाता, तू कोण आहेस? आमची मैया आहेस आणि तू हे गीत गा. राधा रसिक श्याम राधा बिहारी. तर हे चौथं कडवं गाण्याचा प्रयत्न करूया. मटकी लिए गोद गायों को दोहती, आ दूध पीले कन्हैया ये कहती, गैया मेरी मैया तू ये गीत गा दे, गैया मेरी मैया तू ये गीत गा दे. राधा रसिक श्याम राधा बिहारी, गोविंद गोपाल मोहन मुरारी, राधा रसिक श्याम राधा बिहारी. आता हे जे शेवटचं 5वं कडवं आहे त्याची पहिली ओळ वाचूया. श्याम मिलन को बेचन चली दधी. तर ह्या गोपी आहेत त्या सदैव भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी आतुर असायच्या. आणि श्याम मिलन, श्याम म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, घनश्याम आहेत, त्या श्याम त्यांना मिलन को त्यांना भेटण्यासाठी म्हणजे श्रीकृष्णांना भेटण्यासाठी बेचन चली दधी, तर बाहेर पडायचं आहे घराच्या बाहेर भगवंतांना भेटायला. पण त्याच्यासाठी त्या काय करता आहेत? बहाणा कोणता घेत आहेत? त्याच्यासाठी कारण कोणतं घेत आहेत? बेचन चली दधी, मला दही विकायचं आहे, दही विकायला चालली आहे असं सांगतायत. आणि मनात काय आहे? जाता जाता रस्त्यात कुठेतरी श्याम भेटतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता विक्री करायला चालले आहेत तर बोलणार ना, हे घ्या, जसं भाजीवाला ओरडतो भाजी घ्या, तशा त्या म्हणता आहेत दधी लो, दधी लो, दधी लो असं म्हणता आहेत. मात्र दुसरी ओळ काय लिहिली आहे इथे? दधी लो ये भूली, ओ हरी लो ये कहती. तर अशा या गोपी सदैव भगवंतांच्या इतक्या स्मरणात मग्न आहेत की दही विकायला चालले आहेत, पण भाव आहे भगवंत कुठेतरी भेटतील, श्रीकृष्णांची भेट होईल. आणि हरी हरी असं मनात स्मरण चाललं आहे. आणि दधिलो असं बोलताना ये भूली हे विसरून गेल्या आणि म्हटल्या काय? हरिलो ये कहती. तर हरी घ्या असं त्या म्हणायला लागल्या. मटकी लिए शीश गाती दिवानी. तर मटकी म्हणजे मडकं घेऊन, शीश म्हणजे डोक्यावर, मटकी लिए शीश गाती दिवानी. तर भगवत प्रेमामध्ये गात ही दिवानी, ही भगवान श्रीकृष्णांसाठी प्रेमात मग्न झालेली दिवानी, वेडी झाली आहे भगवंतांसाठी, अशी ही जी गोपी आहे ती भगवंतांचं हे नामस्मरण करत करत आपलं दधी विकायला जात आहे. काय गाते आहे ती? राधा रसिक श्याम राधा बिहारी. तर हे 5वं शेवटचं कडवं आहे ते गाण्याचा प्रयत्न करूया. श्याम मिलन को बेचन चली दधी, दधी लो ये भूली, ओ हरि लो ये कहती, मटकी लिए शीश गाती दीवानी, मटकी लिए शीश गाती दीवानी. राधा रसिक श्याम राधा बिहारी, गोविंद गोपाल मोहन मुरारी, राधा रसिक श्याम राधा बिहारी. हरे कृष्णा. तर हे एक व्रजगीत आहे, खूप सुंदर. हे कोणी लिहिलं आहे माहीत नाही, पण ज्या कोणी लिहिलं आहे ते अतिशय सुरेखरित्या लिहिलं आहे. तर ज्या भक्तांनी हे लिहिलं आहे त्याला आपण वंदन करूया आणि भगवान श्रीकृष्णांना वंदन करीत आपण विराम देऊया. हरी बोल.